हे पापुरो, जसं आपल्या आईवडिलांना आपलं नाव ठेवलं एक अक्षरीपणे आणि 3 अक्षरीपणे, पण 3 अक्षरी नाव लिहिताना थोडं विचारपूर्वक करावं लागतं. काऊन बरं? काय होईल? नाही तर समजणार नाही वडील कोण आणि मुलगा कोण. बरोबर आहे. मग इथं अँगलचं नाव पण 1 अक्षरी असतं आणि 3 अक्षरी असतं. मग त्याच्यामुळे 3 अक्षरी नाव विचारपूर्वक लिहावं लागल. बघा हे क्वाड्रिलॅटरल आहे, आपलं चॅप्टर चालू आहे ना. मग ह्यो अँगल कोणता आहे? डी. याचं नाव घ्यायचं आपल्याला. मग 1 अक्षरी नाव कसं होईल बाळायचं? अँगल डी. हे झालं 1 अक्षरी. पण आता 3 अक्षरी लिहिताना विचारपूर्वक करावं लागेल, नाही तर मग तेच प्रॉब्लेम होईल. पुन्हा पहिल्यासारखा मारतील लोक आपल्याला धरून. हे बघ, डी अँगल एक नाही, तो मेन आहे म्हणून त्याचं नाव मधात घ्यायचं डी. आणि त्याच्या सोबतचे त्याच्या जवळचे कोणते 2 पॉइंट ए आणि सी हे आजूबाजूला लिहून टाकायचे. ह्यो इकडं ह्यो तिकडे केला तरी चालतो. मग इथं मी ए लिहितो आणि इकडचा सी इकडे लिहितो. समजलं का? 3 अक्षरी नाव. आता तुम्हाला या एचं, बीचं आणि सीचं पण लिहिता येईल. किती सोपं आहे रे? खूप सोपं आहे की नाही? सगळ्यांना समजलं? व्हेरी गुड.